ठरलं तर मग मालिकेचा 31 जानेवारीचा हा वळणदार प्रोमो खरोखरच अंगावर शहारे आणणारा आहे. नागराजचा पर्दाफाश होणं हे प्रेक्षकांसाठी मोठ्या समाधानाची बाब ठरणार आहे. अर्जुन सुभेदार पूर्ण तयारीनिशी आणि पोलिसांच्या ताफ्यासह रविराज किल्लेदारांच्या घरी पोहोचतो. अचानक पोलिसांना बघून रविराज गोंधळून जातात आणि विचारतात, अर्जुन, हे सगळं काय आहे? तू पोलिसांना घेऊन इथे का आला आहेस? अर्जुन अत्यंत गंभीर सुरात उत्तर देतो, सिनियर, ज्या मास्टरमाइंडचा आपण इतके दिवस शोध घेत होतो, 22 वर्षांपूर्वी ज्याने तुमचा आणि प्रतिमा आत्याचा अपघात घडवून आणला, तो आता सापडला आहे. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तुझा स्वतःचा भाऊ नागराज काका आहेत. हे ऐकताच रविराजांना मोठा धक्का बसतो. नागराज नेहमीप्रमाणे आपला खोटा चेहरा पुढे करत म्हणतो, अर्जुन, काय बोलतोयस तू? तू काहीही आरोप करशील आणि आम्ही विश्वास ठेवू का? इन्स्पेक्टर वेळ न घालवता मोबाईलवर तो व्हिडिओ प्ले करतो जो सुमनने रेकॉर्ड केलेला असतो. व्हिडिओमध्ये नागराज स्पष्टपणे कबुली देताना दिसतो की जा सुमन, सगळ्यांना जाऊन सांग की प्रतिमा आणि रविराजचा अपघात मीच घडवून आणला होता. त्याचा मास्टर माइंड मीच आहे. पुराव्यासह सत्य समोर आल्यावर नागराजचे पाय लटपटू लागतात. आपण आता कायद्याच्या कचाट्यात पूर्णपणे अडकलो आहोत हे लक्षात येताच तो खाली कोसळतो. रविराज किल्लेदारांचा विश्वासघात आणि अर्जुनाचा विजय अशा एका हाय व्होल्टेज वळणावर हा प्रोमो संपतो. बघूया आता नागराजला त्याच्या कर्माची काय शिक्षा मिळते. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.